इकडे ये. येतलं तेवढं तिकडे टाक साईडला. हॅलो. हा आता मध्येच मी पाठवलं होतं ना पैसे. अगं पण आता 6,000 2 दिवसापूर्वी पाठवलं तुला, तरी अजून डबल मागते. इथं मी 10,000 पगार काम करतोय, आणि तुला देऊ कुठं मी पैसे. नाही मला जमणार. काय नाही काय नाही. काय झालं राबे? आता काय सांगा तुला बाबा, मध्येच 6,000 रुपये घरी पाठवलं 2 दिवसापूर्वी. हा आता घरची परत म्हणते ती 2,000 रुपये पाठव. आता कुठनं पाठवायचं नसतं रे. विषय कसा असतो, परिस्थिती, आपली परिस्थिती काय, आपण पोरगा किती कमावतोय किती नाही हे तर घेतलं पाहिजे ना ध्यानात. हा का सगळं जगण्याच्या बोकाडे लागतील का? तुझ्या आहे का अंगावर एवढं बोकाडे बाबा? हा जाऊ आपण गावाला जाऊ. आजच्या आज नियोजन लाव गावाला जायचं. काय सांगू मग मला. अरे लोकांचे पैसे घेतल्याला दिलं पाहिजे की आपल्याला. ते गावात घेऊ, गावात आता सुरू करू नवीन, पण इथं नाही आपल्याला जमणार. हे रोज दुसऱ्याच्या सालान राहायचं आपण ह्यांच्यात, रोज दुसऱ्याच्या सालान राहायचं आणि ह्यांचे ते घरचे परत किटकिट फोनवर बोलणं खायचं. हा तिथं घरी केलेलं बरं नाही. तिथं 2,000 रुपये हक्का मिळतात, ती घरी चालू द्यायला तरी त्याला तिथं रोज दुसऱ्याचं बोलणं खाऊन पटतंय का आपल्याला? चालतंय का सांग बरं? अरे मित्राचं सगळं बरोबर आहे, पण आपण केलं तरच आपल्या घरचे खाणार आहेत रे. असा विषय आहे. हातावर बोट आहे. गावाला जायचं. तू येतोय का नाही? अरे तुला समजायचं म्हणजे आता काय तुला सांगू. मला काय नाही, मला घरी जायचंय म्हणजे जायचंय. बरं ते गिरायकाला बघतो मी काय. ती गिरायकाच बघ काय ती. नाही मी येणार. नाही मी ना म्हणजे बरं काय करणार सांग. ती सकाळचा फोन येतो त्या माणसाचा. मला गावाला जायचंय. चल जाच्या कामाच्या लावती कोणा. चल जाते तुझी बॅग तिकडे जी. लय टेन्शन आलंय बाबा रे. बेमाप. अबेला का ऐकला का माझं. आपली कामाची कपडे तरी आणून ऐकलं का. राहू दे कपडे आणू. आपल्याला नवीन घेऊ. कमी काय कशी कमी आहे. आपण लागा कामवतो बिमवतो, आपल्याला हात बीत देते देवा. आपण कसं काय कमी पडत. कपडे राहू दे तिकडे, जळू दे. कपडे कशाला पाहिजे तुला. अरे ती रूमवर आणून तरी ठेवा की रे.
नको काय नको राहू दे चल चल तू येणार आहे का नाही तू चल कपडे बिपडे किती कपडे घेऊ आपण मग ते घेऊ पुढं हा हाय त्या कपड्यावर जाऊ त्याला कामाचे कपडे आणायला पाहिजे समोर आपण. ते कपड्याचं कसं आहे त्या गोष्टीची आपल्याला निशाण ठेवायचीच नाही तिथनं यायचं म्हणलं ना तिथनं एकही निशाण ठेवायचं नाही आपल्याला आणि तिथनं आपल्याला ती गोष्ट ध्यानात बी आणायची आता इथनं पुढे आठवायचं ना आणि त्याचा विषय काढायचा नाही काय ध्यानात घ्यायचं बी नाही त्या कंपनीचं नाव आता सरळ आपण गावावर जायचं काय हा जाण सोडून बघ हो मी आता काय म्हणतोय तू काय घरनं पैसे मागून घे त्याशिवाय आपल्याला इराज नाही माहिती आहे परिस्थिती नाही तुला माहिती आहे मी कालच कपड्याला पैसे घालले ते थोडस मागून घे ना थोडस मागवायला काय जातंय आपल्याला थोडं ते बँक वाल्याचा फोन येतो कालच्या हप्ता भरायचा मला एकदा घरच्यांना बोल फुलून नाही तर मग मला घरी बोलावं लागलं तर आता माझी तर परिस्थिती तुला बघतो मी रोज पैसे मला घरचे मागते रे मी आता कुठं करू मला आता पप्पाला फोन लावावा लागला पप्पा आहे आजार एकतर घरी आता कसं करायचं आपल्याला जायचं तर राहायचं तू आता बोल घरी आणि पैसे मागून घे तू ऐकला का माझं पैसे नियोजन होती मग आपण जाऊच की गावाला नाही नाही काय नाही मला तू मागून घे पैसे मला जायचं आहे मी नाही थांबणार इथं काय तू ऐकत नाही बाबा. मी ऐकणार बी नाही तू पैसे मागून घे आज ना संध्याकाळी आपल्याला हालायचे इथनं माझा पगार किती दिला मागच्या वेळेला त्याला माझा पगार 2 तटले ते मग त्याला त्याकडे जायचं का आपण बोलायला ते आपल्याला ती गप बसून एक बोलायचं राहील का आता ती हा ते काय म्हणत तुला विचार केला का तू हा काय म्हणत नक्की ये बाबा ये तुमची आरती करतो असलं बोलाल का ते काय नाही तू सर घरनं मागून घे एक दिवस ते गेलो बघू आपण गावात गेलो आपल्या जाऊन सोड बघू काय करायचं जाऊ ना हा जाऊ संध्याकाळी आपलं चला पॅक करू सामान संध्याकाळी तयार करू आता जायचं इधर ती गोळ्या घेतल्या कालच्या घेतलं टाकलं पॅक कर बरं चल मग 8 वाजता आहे बोल सगळं जायला जायचं का मग आताच जाऊया मग घरी जाऊ घरी तर जाय गेलं पाहिजे घरी तर जाय म्हणतो घरी आधी आपण मला ही बरोबर वाटत झालं कोणी ती राहा कोणाच तरी मी सुरेशच फोन आहे तिला काय सांगू आता असू दे राहू दे कट कर मोबाईल स्विच ऑफ कर आणि चल जाऊ आपलं तिथे गेल्यावर सिम कार्ड चेंज करून नवीन डोकी बस पण लागली आहे चल लवकर बघू नाही जात तिथे नाही का? आहे की आपल्याला हो आपण जा जाऊया लवकर मग ते बेसुरीचं काय करू करू ना मोबाईल बंद करतो पहिलं स्विच ऑफ कर मोबाईल आणि विषय आपल्याला ती पण पैशासाठी फोन करते पैशासाठी आपली पैसे खराब बसायचे आपण नंतर बघू आता त्याला पाठवायचं तिकडे घरी गेलं गावाकडे गेलो नंतर आता काय विषय मध्ये काढून आता निवांत गेलं बरं सगळं घेतलं ना आपलं सगळं सामान घेतलं नाही तू घेतलं ना घेतलं चल बरं चल आलं बघा बरं तुझं आलं अगदाशे चला साहेब येऊ का हा चालतंय ठीक आहे काय तू पुण्याला गेलेला असतेच सर काहीतरी अडचणी असतात ते सगळ्याला सांगून चालतंय का होय पण माघारी आला आता इथंच राहणार आहे कायम स्वरूपी बघू जरी एखादं काम वगैरे भेटलं तर बघू इथंच करायचं कुठेतरी ठीक आहे चालतंय की आपली पण आहे ती कामं सुरू आता जाईन केलंच तर चालतंय कधी गरज लागली तर सांग भरपूर काम आहे मध्ये करत होता का ना तशी कामं आहे ती करू शकतो हा चालतंय नाही काय अडचण सर तुम्हाला मी फोन लावतो चालतंय ठीक आहे चालतंय चल संकेत ओके सर दादा आला शी आलो की दादा आला व्हायचं आलो की लगेच आला
मग आपल्या घरी यायचं का नाही? घरी यायचं की नाही म्हणजे आता लगेच गेला आणि लगेच आला. मग आता काय करायचं? मग तिथेच थांबायचं होतं काय आमचं? कायमचं नाही पण 4 दिवसातून थांबला असता तर तसं काय नाही, मी आलोय माझी मी करणार आहे ती. काय करणार आहे तू? माझी मी करतो, काय करायचं? बरोबर आहे तुझं म्हणणं, पण इथं आल्यानंतर बघितलं कसं इथं काय चाललंय काय नाही. जाऊ का मी? नाही, जाऊ नको तू आता. नाही जा तुम्ही आपलं झोपायला सगळं. नाही नाही राहू दे. हॅलो बबन्या, पोरगा बी आलाय माझा बघ, आत्ताच आलाय. हां उद्या त्याला ना दुसऱ्या पोराला लावतो, तेवढं गॅरेजवर कामाला लाव. हां येणार आहेत सकाळ, देतो की लावून. बर चालतंय सकाळ देतो की 8-9 वाजता लावून देतो. हे काम दिलं का आपल्याला? बघू आता, आपण लावलंय म्हणल्यावर बघू काय होतंय, बोलून बघू तरी. दिलं नाही दिलं. मला वाटतंय बरं का देईल, कारण की त्याच्या माणूस गॅरेजमध्ये कोणतं काम आलं आपण एकच काम म्हणलं होतं बरं का आपण. हे आज झालोय रे. तू इथे काय करतोयस? काय नाही थांबलो, गाडी नवीन घेतली काय? लय दिवसाकडे दिसलाय रे. तू राखी त्यांना काय सांगू, त्यांना बनवते आम्ही कंपनी वगैरे काम ते काम बघतो. बरं बघू, चल बोल. कुठे चालला? ठीक आहे, इथं गॅरेज मध्ये गॅरेज मध्ये आपण लावलं होतं रे कामासाठी. आज काय शाळा नाही काय? निवांत बसला आपला. चल इथे आलो माघारी. आपण लावलं होतं कामासाठी. आपणचा आलता सकाळी, फोन आलता बरं का सकाळी आपणचा. तुम्हाला करायचंय काय काम? होय. आपण म्हणलं आपल्या दुकानात काम. ठीक आहे. बरं आपल्याकडं नुसतं काय गॅरेजच नाही बरं का, आपल्याकडं दुधाची गाडी आहे, पंक्चरचा आहे, वॉशिंगचा आहे. तुम्हाला ते बी काम करावं लागेल. बरं पगाराचं कसं काय? पगार पहिलं तुम्हाला किती मिळत होता तिथं? किती वर्ष केलंय काम तुम्ही? काय किती मिळतं तर आपल्याला? आपलं 10,000 होतं का? वाटलं तर तुम्ही संध्याकाळी आपल्याला फोन लावा. नाही, आपल्याला तरी बोलणारच की मी, पण माझ्याकडे देऊ तुम्हाला 11,000 रुपये पगार देऊ दोघाला. पण तुम्हाला सगळं करावं लागेल. गॅरेज बरोबर आपलं पंक्चरचा आहे, वॉशिंगचा आहे, संध्याकाळचं वगैरे एखादा राऊंड दुधाचा मारावं लागेल. जर काम नसलं तर हे बी बघावं लागतं. आपलाच बिझनेस आहे सगळा. देते पण प्रामाणिकपणे काम करणार ना पण? हो करणार की. हो करणार की. तुम्ही काम द्या म्हणजे करतो आम्ही काय. हा, काम तुम्हाला भरपूर भेटेल. काम कधी कमी असते, कधी जास्त असते, पण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. बदला कपडे मग, काय लागा आजपासूनच कामाला. मग मला बसेल का मॅम? बोललो तुला चॅप्टर शिकवलेलं कळलं का ग? अगं ते जाऊ दे, शिवराज माहिती ना आपल्या कॉलेज मधला, तो तर चॅप्टरच्या वेळी झोपलेला चक्क. आम्ही दोघी तर म्हणलं आता तर काही खरं नाही, म्हणजे सरांनी ह्याला बघितलं ना, आणलाच म्हणून समजायचा. पण बरं झालं सरांचा लेक्चर संपला तोपर्यंत. सरांनी लय चोपला असता माहितीये का, ते सारखंच मार खात असतं, तुला तर माहितीच आहे. अगं पण कसली मज्जा आली. खूप लाखच आहे, सारखं बघतोय. जाऊ दे सोड. किती लाख आईला खरंच केला गाव्या. लक्ष देऊ नका, कामावर लक्ष हा हा करायचं तेवढं. इकडे तिकडे बघत राहायचं, काम कधी नाही झालं. हा काय झालं? झाला थोडं राहिले. चेक करा, चाका चेक करा. हो
गेअर बंद काढ ना. हा